बाबा काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये भावना. आता श्री म्हणाला तसं, फक्त थोडंसं बोलायचंय आम्हाला तुमच्याशी. उद्याचा दिवस तुमच्या सगळ्यांकरता खूप महत्वाचा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा दिवस आहे आणि आज तुम्ही सगळ्यांनी जी काही मेहनत केली आहे ती उद्या तुमच्या कामी येणार आहे. आम्हाला कल्पना आहे की उद्या तुमच्या विरुद्धची टीम असणार आहे, पद्मावतीची टीम. त्या टीममध्ये प्रोफेशनली मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिला असणार आहेत. कदाचित त्या सगळ्या तुमच्यापेक्षा उजव्याही असतील, पण तुमच्या आणि पद्मावतीच्या टीममध्ये एक फरक आहे आणि मोठा फरक आहे. पद्मावतीची टीम ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा म्हणून खेळणार आहे, पण तुम्ही सगळ्या ही स्पर्धा तुमच्या आईसाठी, तुमच्या मावशीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खेळणार आहात. आणि त्याचमुळे ही स्पर्धा जिंकण्याची जिद्द आणि जिंकण्याची ओढ तुम्हा सगळींमध्ये त्यांच्यापेक्षा कैक पटीनं जास्त असणार आहे. म्हणूनच जिद्दीनं खेळा, जोशात खेळा आणि ही स्पर्धा जिंकून या. आणि काय आहे ना, त्या पद्मावतीला आम्ही चांगलंच ओळखतो. इतक्या वर्षानंतर समोर आल्यानंतर ती जे काही वागली ते बघून आमच्या दोघांच्या लक्षात आलं की ती सुडानं पेटलेली आहे. स्वतःचा सूड पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करते ती. आणि जेव्हा माणूस सुडानं पेटतं तेव्हा आतताईपणा करतोच करतो. हे बघा, सूड भावनेनं कुणाचंही भलं झालं नाहीये आणि होणारही नाहीये. उद्या अशा जिद्दीनं खेळा ना की त्या पद्मावतीला कायमचा धडा मिळेल. कुठल्याही सुडाला किंवा माझाला चोख उत्तर हे एकजुटीनं आणि प्रामाणिकपणानेच द्यायचं असतं. तिला दाखवून द्या की कुठल्याही कुटुंबावर किंवा आईवरती संकट आलं की तिच्या मुली तिचे 9 हात बनवून नवदुर्गेचं रूप धारण करतात. उद्या तुम्ही अहिल्या आणि लक्ष्मीची शक्ती बना, विश्वास बना. आता आपल्या अख्ख्या कुटुंबाचा आत्मसन्मान